गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचे वाजत आहेत 6 आणि आता आम्ही चालू करवपूरच्या मंदिरामध्ये, म्हणजे इथे श्रीपाद छाया आश्रमामध्ये आपण थांबलो होतो, जे की सगळे लोक तिथे थांबतात आणि तिथून नदी क्रॉस करून बोटीने आपल्याला पलीकडे जावं लागतं. सो आत्ता आम्ही तेच चाललो. आता आम्ही बोटीने जाणार आणि नदी क्रॉस करणार आणि आपण मग मंदिरात पोचणार. सो कसं राहायचं आहे, कसं जायचं आहे मंदिरामध्ये, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आजचा आपला दिवस आहे दुसरा. काल आपण 500-600 किलोमीटरचा प्रवास करून आपण आलो आहे श्री कुरवपूरमध्ये. आणि आता इथून आपण निघणार आहोत मंदिरामध्ये. चालत सकाळचे वाजतात 6. मस्त सुंदर असं गाव वगैरे आहे. आणि दरबारमध्ये नाही, दरबार नाही, मंदिरात चाललो आहे. आणि मग आता इथून आम्ही जातो मंदिरामध्ये. सो खूप छान वेळ असं मस्त गावातून जायचं आहे आणि सकाळी सकाळी हळू चाललं निवांतपणे जातो आणि मस्त दर्शन करतो. मस्त मागे इकडे शेती वगैरे आहे. सो मी दाखवतो की मंदिर कसं, इकडे पुढे नदी. काय काय तर आपण चाललो नदीकडे, म्हणजे बोटीतून आपल्याला रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. तिकडे आहे मंदिर आणि इकडे आपल्याला बोटनी रस्ता क्रॉस करावा लागतो. तर आपण तिकडे चालू आहे. सो चला. तर इथे अशा बोट आहेत आणि या बोटमधून आपल्याला ते मंदिरामध्ये घेऊन जाणार आहेत. म्हणजे बेटावरती मंदिर आहे असं ऐकलं मी. स्वतः जाऊन मी लाईव्ह बघेन. तिकडं असं मस्त नदी आहे आणि तशा बोट आहेत. सो या बोटमध्ये बसून आपल्याला पलीकडे घेऊन जातात. सो असा हा घाट आहे छोटासा. म्हणजे गावातून आल्याच्यानंतर आपण इथे थांबायचं. इथून सगळे घेतले जातात आणि इथून नंतर ते आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जातात. सो असं आहे. शपथ. श्रीपाद श्री वल्लभ मंदिर आहे. श्रीपाद श्री वल्लभांचं हे मंदिर आहे. त्यांची कर्मभूमी ॲक्च्युली इथेच. आणि हे आहे कर्नाटकमध्ये आणि आपण होतो तेलंगणामध्ये. म्हणजे ही जी नदी पाहत आहे, या नदीच्या पलीकडे तेलंगणा आहे, नदीच्या अलीकडे कर्नाटका. आणि मंदिर आहे कर्नाटकामध्ये आणि आपण थांबलो होतो तेलंगणामध्ये. सो फार सुंदर मंदिर आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. साऊथमध्ये बऱ्यापैकी हे असंच पाहायला मिळतं. साधना केली आणि तिथं पण त्यांनी गुहा आहे. काही लोकांचं म्हणणं त्या गुहेत होता. तिथून त्यांनी हा काढला आणि तिथे साधला. अच्छा, बापरे. हां, तिकडे काढायची. डबल 0-24. वा. एखादा कन्फ्युज मधून गेला तर सगळे फोटो काढायचे आणि ग्रुपवर टाकायचे. फोटो काढा, ग्रुपवर टाका.
अरे मोठी गुफा होती की रे आतमध्ये. असं नाही, ते तिथपर्यंत गेल्यानंतर असं दोन्हीकडे आहे परत. हो का? एकीकडे शिवलिंग आहे, एकीकडे त्यांचं बसण्याचं ठिकाण आहे. मग बंद का केलं आता? एकाच माणसाला जाता येते. अरे बापरे, बंद का आता केलं? पुजारी कुलूप घालायला काय लोक करायला. दिसणार ना. बंद आहे आता. ते जेवढं दिसतं ना ते स्पेस जायचा 5-6 फुटाचा, हा. तेवढं गेलं की असं इकडे एक आणि इकडे एक आहे. पुढे शिवलिंग आहे, त्यांची इकडे बसण्याची जागा आहे. बंद का केलंय? पण आज कुलूप आहे. बघितलं असतं मस्त. चालू असतं का ते? ते राजू कुलकर्णीकडे चावी असते. करा ना कॉल ओळखीचे का नाही? नाव घेतलं म्हणून मला पण वाटलं. पहिलं गावात आम्ही पहिल्यांदा त्यांनी तपश्चर्या केली. आपण दर्शन केलं नाही का? हा हा. की झाड पुन्हा झाले पार. आणि टेंबे स्वामी पण तिथंच. हा ते मी सांगितलं. गुहा ते कुलूप घातले का? गोवा. आणि या झाडाखाली दत्त महाराजांनी अगोदर केलं. आणि तिथं जिथं पादुका पाच स्थापना आहेत हा हा हा. तिथं दत्त महाराज अनुष्ठान करत गुप्त रूपात. म्हणजे मंदिरामध्ये हा तिथे. मग पुन्हा त्यांनी त्यांच्या तिथं पादुका ठेवले. अच्छा. आणि मग पुन्हा टेंबे स्वामींनी ह्यांच्या दर्शनाचं वाट मोकळी केली. एक टेंबे रांगण होतं, हा. टेंबे स्वामींनी सगळे दत्तांचे स्थान हे केले हा, ना, मोकळे. शोधून काढले. आता आपण जाऊन आलो. सुरुवातीला आपण गेलो श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरामध्ये. तिथे आहेत त्यांच्या पादुका, म्हणजे गुप्त रूपाने तिथे ते हे करायचे. आणि त्या गुफेमध्ये टेंबेस्वामी ध्यानधारणा करत बसायचे. तिथे एक गुफेच्या आतमध्ये गेल्यानंतर एका साईडला शंकराची पिंडी आणि एका साईडला टेंबेस्वामी ज्या ठिकाणी बसायचे ते ठिकाण पण आहे. तर आम्ही तिकडे जाऊन आलो. प्रचंड मोठं असं वडाचं झाड आहे. एक अशी खाईक आहे, म्हणजे मी आता इथून ऐकली की त्याच्यामध्ये पण त्या वडाच्या त्या पारंब्यामध्ये मोठा असा वाघ राहायचा, जो टेंबेस्वामींनी तो तिथून बाहेर काढला आणि मग तिथं जागा मोकळी केली दर्शनासाठी. सो फार सुंदर मंदिर आहे आणि खूप जुनं झाड आहे, खूप जुनं आणि खूप मोठं झाड आहे. सो त्यामुळे हे देखील बघायला इकडे बघतो. इकडे मेन मंदिर आहे आणि इकडे तो वटवृक्ष आहे वडाचा. हे इकडे मेन मंदिर आहे. काय व्हिडिओ आहे का? हो हो. ते बडा पेड आहे ना, बाजू बाजू. आणि इकडे नदी तेलंगणामध्ये आणि मंदिर आहे कर्नाटकामध्ये. सो चला आपण जाऊ. पण मस्त असं दर्शन झालं कुरवपूरचं. आणि आता आपण निघणार आहोत नाश्ता वगैरे करून मग बालाजीला. आत्ता आम्ही इथे जेवायला थांबलो होतो आणि आत्ता वाजतायत 9:30 आणि आत्ता थोड्या वेळानंतर आम्ही निघतो तिरुपतीसाठी. म्हणजे तिथली बुक आहे आपली साधारणपणे 12 वाजताची आणि आत्ता वाजतायत 9:30 वाजतायत आणि 9 पोचायला अजून 2 तास, म्हणजे 9:30, 10:30, 11:30पर्यंत आपण तिथे पोहोचतो. कारण की आपली तिथली बुकिंग आहे. आणि आता जेवण वगैरे झालं. टिपिकल साऊथ इंडियन जेवण होतं, म्हणजे राईस, रस्सम, चटण्या वगैरे. पण ती आपल्याला त्या जेवणाची सवय नाही आहे. आणि आम्ही पोळी मागवली किंवा रोटी मागवली, त्यांनी असं प्रॉपर मैद्याची वगैरे गोळा असा दिला, त्यामुळं ते नाही. सो बघूयात आता उद्या अजून काय चांगलं मिळते का जेवायला. सो जेवणाचे थोडे हाल वाटले, कारण की इकडे हॉटेल आणि रेस्टॉरंट बिलकुल जवळजवळ नाही आहेत, खूप लांब आहेत. सो बघूयात काय होतं पुढे. आता चला जाऊयात आतमध्ये. काय आलो आपण तर निघूयात आता. आणि फायनली आपलं जेवण झालं आणि निघायचं.